अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत सहाय्यक निबंध राजेश राजदेव यादव यांना 5,000 रुपयाची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोच्या अकोला विभागांनी अटक केली आहे। सोबतच सहाय्यक लिपिक श्री गणेश नारायण कुकडे यांना 3,000 रुपयाची लाच घेताना अटक करण्यात आली आहे। या घटनेमुळे अंजनगाव सुरजी तालुक्यात एकच खळबळ माजली आहे। घटनेतील फिर्यादी भंडारज तालुका अंजनगाव सुरजी येथील तक्रारदार मथुराबाई गृहतारण सहकारी संस्था मर्यादित भंडारज यांना दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी 7,000 रुपयाची लाच मागितली होती। त्या दिवशी फिर्यादीजवळ पूर्ण पैसे नसल्याने 2,000 रुपयाची नगद देण्यात आली होती। फिर्यादी यांनी अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्याबाबतची तक्रार दाखल केली होती। आज दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी दुपारी 3 वाजता तक्रारीच्या अनुषंगाने सापळा रचून कार्यालयातच निबंधक राजेश यादव यांना 5,000 रुपये स्वीकारताना अटक केली आहे। सोबतच त्यांचे लिपिक गणेश नारायण कुकडे यांना 3,000 रुपये नगद रोख रुपये स्वीकारताना अटक करण्यात आली आहे। फिर्यादीची प्रस्ताव फाईल यांनी अडकून ठेवल्याने फिर्यादीने तक्रार केल्याचे समजते। लाचलुचपत प्रतिबंध विभाग अकोला अमरावती परिक्षेत्र अधिकारी प्रतिबंध अकोला अमरावती विभागाचे अधिकारी श्री मारुती जगताप, श्री सचिन रोजी शिंदे, श्री मिलिंद बहाकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार दिगंबर जाधव, राहुल इंगळे, अभय बावस्कर, संदीप ताले, किशोर पवार, निलेश शेगुकार, असलम शहा, वाहन चालक नफीस यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता। सदरवरील दोनही आरोपी विरोधात अंजनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माहिती मिळेपर्यंत पुढील कारवाई सुरू होती। बहुजन इंडिया न्यूज टुडे चीफ ब्युरो मनोज मेळे, अंजनगाव सुरजी। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्यासमोर आलेली आहे। या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीतील सहाय्यक निबंधक यादव आणि कुकडे यांना 3,000 आणि 5,000 लाच घेताना पकडण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी ते पथक या ठिकाणी आलेलं आहे। चौकशी सुरू आहे। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुरू आहे की या ठिकाणी अंजनगाव सुरजीतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील यादव आणि कुकडे यांना लाच घेताना पकडण्यात आलेले आहेत आणि अँटी करप्शनचे अधिकारी या ठिकाणी कारवाई सुरू आहे। समोर आपण पाहता की आता आतमध्ये गेलेले आहेत, हे बाहेर पाहता या ठिकाणी त्यांची गाडी उभी दिसते आहे। हे इकडे गाडी आहे आणि आतमध्ये सगळे अधिकारी आहेत, त्यांची चौकशी सुरू आहे। मनोज मेळे, अंजनगाव सुरजीसाठी बहुजन इंडिया न्यूज टुडे।